मी प्राध्यापक दत्तात्रय मुरुमकर, पूर्णवेळ शिक्षक, प्रात्यक्षिक, राव बहादूर नारायणराव बोरवके महाविद्यालय श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आज आपण क्लिनिकल हेमॅटॉलॉजी, पॅथॉलॉजी आणि ब्लड बँक या पेपरमधील एक एक्सपेरिमेंट रेटिक्युलोसाइटिक काउंट हा आपण आज या ठिकाणी पाहत आहोत। द रेटिक्युलोसाइटिक काउंट हा कसा केला जातो, रेटिक्युलोसाइटिक सेल आपण कशाला म्हणतो, ह्या पेशी कशा असतात। द रेटिक्युलोसाइटिक सेल इज ए प्रीमॅच्युअर फॉर्म ऑफ रेड ब्लड सेल। RBC निर्माण होण्यापूर्वीची जी स्टेज असते आणि त्या स्टेजला आपण रेटिक्युलोसाइटिक सेल असं म्हणतो, म्हणजे इट इज ए इनमॅच्युअर फॉर्म ऑफ RBC। हा इनमॅच्युअर फॉर्म ऑफ RBC म्हणजे हा RBCचा इनमॅच्युअर फॉर्म आहे। ही पेशी रक्ताच्या प्रवाहामध्ये तांबड्या पेशींच्या बरोबरीनं 2% ऑफ रेटिक्युलोसाइट सेल्स दे आर ऑलरेडी प्रेझेंट इन सर्क्युलेशन। जे आपल्या बॉडीमधलं ब्लडचं सर्क्युलेशन चाललेलं आहे, ह्या सर्क्युलेशनमध्ये रेटिक्युलोसाइटिक सेल दे टेक्स पार्टिसिपेशन इन सर्क्युलेशन विथ RBCs, की RBCच्या बरोबरीनं फिरणारी ही पेशी असते। ह्या पेशी डिटेक्ट करण्याचा याचा हेतू काय असतो किंवा याचा प्रिन्सिपल काय सांगतो आपला, सुप्राव्हायटल स्टेनिंग मेथड इज अ यूज फॉर reticulocyte count. Blood is a mix with brilliant crystal blue stain and then stain enters in the cell in a living condition. सेल ज्यावेळेला लिव्हिंग कंडिशनमध्ये आहे, उदाहरणार्थ आपल्या बॉडीचं टेम्परेचर आहे 37 डिग्री सेंटीग्रेड आणि ज्या वेळेला हा स्पेसिमन ब्लड ह्युमन बॉडीतून बाहेर काढलं जातं, त्यावेळेला त्याचं टेम्परेचर ज्यावेळेला त्याला 37 डिग्री आपण मेंटेन ठेवू, त्यावेळेला सुप्राव्हायटल स्टेनिंग टेक्निकनुसार जो ब्रिलियंट क्रिस्टल ब्ल्यू नावाचा स्टेन आहे, दॅट स्टेन विल बी एंटायर्स इन द स्ट्रक्चर ऑफ सेल अँड इट स्टेन्स द सेंट्रल क्रोमॅटिन लाईक मटेरियल किंवा एक नेटवर्क मेसिंग लाईक मटेरियल जे त्या सेलच्या स्ट्रक्चरमध्ये क्रोमॅटिन असं जाळीदार नेचर एक त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि त्याला स्टेन होतं आणि स्टेन झाल्यानंतर ती पेशी खऱ्या अर्थानं आपल्याला ओळखता येते, ओळखायला येते। म्हणजे ब्रिलियंट क्रिस्टल ब्ल्यू स्टेन अँड दी स्टेन एंटर्स इन द सेल इन अ लिव्हिंग कंडिशन, दी RNA इन द सेल इज अ प्रिसिपिटेटेड by staining as a dark blue network or reticulum. म्हणजे जो रायबोज न्यूक्लिक ॲसिड नावाचा कंपाऊंड सेलच्या एंटायर पार्टमध्ये प्रेझेंट आहे, तो सुप्राव्हायटल स्टेनिंगमध्ये स्टेन होतो आणि त्याचा रंग आपल्याला त्या ठिकाणी एक डार्क ब्ल्यू नेटवर्क लाईक स्ट्रक्चर हे आपल्याला त्या ठिकाणी दिसायला लागतं। आता या एक्सपेरिमेंटसाठी लागणारी रिक्वायरमेंट काय दिली पहा, साधारण याला लागणारी रिक्वायरमेंट आहे ग्लास स्लाइड्स, टेस्ट ट्यूब, पाश्चर पिपेट, कॅपिलरी ट्यूब, टेस्ट ट्यूब रॅक, मायक्रोस्कोप, ब्रिलियंट क्रिस्टल सोल्युशन म्हणजे दॅट इज ऑल्सो बी कॉल्ड ॲज अ रेटिक्युलोसाइट डायल्युटिंग फ्लुइड किंवा रेटिक्युलोसाइटिक स्टेन। याला आपण रेटिक्युलोसाइटिक सेल ज्यावेळेला कॅल्क्युलेट करत असतो त्यावेळेला जो रिएजंट आपण वापरतो त्याला म्हटलेलं आहे रेटिक्युलोसाइट डायल्युटिंग फ्लुइड। त्या रेटिक्युलोसाइटला डायल्यूट करणं किंवा स्टेनिंग करून कशा पद्धतीनं वापरलं जातं, तर हे जे स्टेन वापरलेलं असतं त्या स्टेनमध्ये प्रायोरिटीनं ब्रिलियंट क्रिस्टल ब्ल्यू नावाचा रिएजंट हा त्यामध्ये ॲड केलेला असतो। त्याच्याशिवाय आणखी काय त्यात ॲड केलेलं असतं हे आपण जे ब्रिलियंट क्रिस्टल सोल्युशन
की दॅट सोल्युशन इज कॉल्ड ॲज ए रेटिक्युलोसाइट सेल डायल्युटिंग फ्लुइड. मग ह्या रेटिक्युलोसाइटिक डायल्युटिंग फ्लुइडमध्ये काय प्रेझेंट आहे, तर त्यामध्ये ब्रिलियंट क्रिसाईल ब्ल्यू नावाचा जो पावडर रिएजंट आहे, सॉलिड रिएजंट आहे, तो साधारण 1 ग्रॅम, 1 ग्रॅम हा ब्रिलियंट क्रिसाईल ब्ल्यू नावाचा रिएजंट आहे. दुसरा मुद्दा, सोडियम सायट्रेट. इट इज अन अँटीकोॲग्युलंट कंपाऊंड. हा अँटीकोॲग्युलेटेड कंपाऊंड आहे आणि हा अँटीकोॲग्युलेटेड कंपाऊंड 0.4 ग्रॅम त्या सोल्युशनमध्ये ऑलरेडी ॲड केलेला असतो. त्यानंतर सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ आणि 0.85 ग्रॅम म्हणजे इट प्रिपेअर्स आयसोटोनिक सोल्युशन. त्याची आयसोटोनिसिटी वाढवतं ते, म्हणजे स्टेन एंटायर्स इन द सेल. आणि हे होण्यासाठी यामध्ये हे कंपाऊंड त्यामध्ये ॲड केलेले असतात. आणि डिस्टिल वॉटर इज अप्रॉक्सिमेटली यू हॅव टू टेक अप टू 100 मिली. 100 मिली सोल्युशनमध्ये हे कंपाऊंड टाकल्यानंतर त्याचं एक मिश्रण तयार केलं, त्याला प्रॉपर पद्धतीनं आपण फ्रेश स्पेसिमन तयार केला की तो आपला त्यावेळेला त्या ठिकाणी वापरला जाणारा हा कंपाऊंड असतो, तो रिएजंट असतो आणि हा रिएजंट आपण त्या ठिकाणी आपला तयार करतो. इट इज अ फ्रेशली प्रिपेअर्ड रिएजंट फॉर युअर एक्सपेरिमेंट. की जो आपला एक्सपेरिमेंट आता करायचा की रेटिक्युलोसाइटिक सेल ह्या आपला कॅल्क्युलेट करायच्या, म्हणून यासाठी आपण आता ह्या सोल्युशनचं मिश्रण तयार केलं आणि हे प्रॉपर पद्धतीनं व्यवस्थितरित्या आपण ठेवलं. आता सुरू होते पुढे याची प्रोसिजर काय सांगते आपला. फर्स्ट यू हॅव टू फिल्टर ए स्मॉल अमाऊंट ऑफ स्टेन अबाउट 5 मिली. साधारण एक 5 मिली तुम्हाला स्टेन लागतं असं गृहीत धरा. एक 5 मिली सोल्युशन जे तुम्ही प्रिपेअर केलं ना आता ते फिल्टर करून घ्या विथ द हेल्प ऑफ फनेल अँड फिल्टर पेपर. का त्याच्यामध्ये जो अनडिझॉल्व्ड पार्टिकल्स असतील, अनस्टेन अनडायल्युटेड कंपाऊंड्स असतील, हे जर त्यामध्ये तसे राहिले तर हे सेलच्या स्ट्रक्चरला किंवा आपल्या स्टेनिंग रिॲक्शनला हे इफेक्ट करतात, डार्कनेस त्यामध्ये आणत असतात. म्हणून त्याला पहिल्यांदा फिल्टर करून घ्या बाय युझिंग टेस्ट ट्यूब. एका टेस्ट ट्यूबमध्ये याला व्यवस्थित गाळून घ्या. त्यानंतर इन अ टेस्ट ट्यूब पुन्हा एक सेकंड तुम्ही टेस्ट ट्यूब घ्या. त्या टेस्ट ट्यूबमध्ये ॲड 2 ड्रॉप्स ऑफ ब्लड. आता ब्लड आपण कुठून घेणार आहेत. जर आपल्याकडं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणाऱ्या पेशंटचा ब्लड स्पेसिमन कलेक्ट करून डायरेक्टली आपल्या लॅबोरेटरीमध्ये पाठवलेला असेल तर यू हॅव टू टेक इट. आणि जर पेशंट डायरेक्ट तुमच्या लॅबोरेटरीमध्ये आला असेल तर त्या पेशंटचं ब्लड आपल्याला कॅपिलरी पद्धतीनं गोळा करता येतं. मग या ठिकाणी जो स्पेसिमन वापरला जातो तो स्पेसिमन साधारण EDTA anticoagulated blood is a preferable for reticulocytic count. मग जर EDTAच वापरायचं आपलं ब्लड त्या ठिकाणी तर पेशंटचं ब्लड आपण कलेक्ट करू शकतो. मग कलेक्ट करा. कलेक्ट केलेल्या ब्लडचे 2 ड्रॉप एका काचेच्या टेस्ट ट्यूबमध्ये घ्या. त्याच काचेच्या टेस्ट ट्यूबमध्ये ॲड सेम क्वांटिटी ऑफ reticulocytic diluting fluid means brilliant crescile solution which is prepared for you in our laboratory for a fresh specimen. जो फ्रेश स्पेसिमन तुम्ही तयार केला, जो फ्रेश रिएजंट आपण तयार केला, तो रिएजंट त्याचे 2 ड्रॉप म्हणजे जेवढी क्वांटिटी आपण ब्लडची टाकली तेवढी सेम क्वांटिटी डायल्युटिंग फ्लुइडची टाका. आणि टाकल्यानंतर मिक्स थरोली हळवारपणे त्या ट्यूबला मिक्सिंग करा. त्यानंतर एक कॉटनचा प्लग घ्या. कोरडा ड्राय कॉटन आपल्या लॅबोरेटरीमध्ये असतो. कॉटनचा प्लग घ्या. त्या ट्यूबच्या तोंडावरती कॉटनचा प्लग असा बसवून द्या आणि त्या ट्यूबला इमिडिएटली म्हणजे कव्हर द ट्यूब विथ कॉटन प्लग अँड कीप इट ॲट
37 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर फॉर 30 मिनिट्स. 37 डिग्री तापमानाच्या सिरॉलॉजिकल वॉटर बाथमध्ये 30 मिनिटासाठी ती ट्यूब प्रॉपर पद्धतीनं ठेवून द्या. त्यानंतर प्रिपेअर आफ्टर 30 मिनिट यू हॅव टू प्रिपेअर ए थिन स्मिअर ऑफ स्टेन्ड ब्लड. त्या 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये काय होईल त्या ठिकाणी, आता ज्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण ब्लडचं स्पेसिमन आणि डायल्युटिंग फ्लुइड म्हणजे स्टेन हे दोन रिएजंट एकत्र केले, मिक्स करून 37 डिग्री तापमान हे आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर. या टेम्परेचरला आपण त्याला स्टोअर केलं. स्टोअर केल्यानंतर त्यामध्ये त्या ब्लड सॅम्पलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेल तिथं स्टेन होतील. त्या ब्लडचा एक ड्रॉप काचेच्या स्लाईडवर घ्या आणि काचेच्या स्लाईडवर जसा आपण डिफरन्शिएट WBC काउंटला स्मिअर प्रिपरेशन केला ना, एक स्लाईड घेतली, दुसरी स्लाईड घेतली, दुसऱ्या स्लाईडचे संपूर्ण कोपरे कोण आपण स्मूथ आहेत का पाहिले, तिला आपण स्प्रेडर स्लाईड म्हटलो. स्प्रेडर स्लाईडच्या साह्यानं यू हॅव टू प्रिपेअर ए थिन स्मिअर ऑफ स्टेन्ड ब्लड स्पेसिमन बाय युजिंग स्प्रेडर. जी दुसरी स्लाईड आपण वापरली, ज्या स्लाईडवर स्मिअर बनवला ती आपली स्मिअर्ड स्लाईड. ज्या स्लाईडच्या साह्यानं बनवला ती स्लाईड म्हणजे आपला स्प्रेडर. त्या स्प्रेडर स्लाईडने आपण तो स्मिअर बनवला. एअर ड्राय दी स्मिअर. जो स्मिअर आपण तयार केला तो असा खिडकीमध्ये ठेवा, हवेमध्ये ठेवा, त्याला हवेमध्ये सुकू द्या, वॉर्मिंग करू नका. हवेमध्ये नॅचरल पद्धतीने त्याला सुकू द्या. सुकल्यानंतर फर्स्ट एक्झामिन द स्मिअर्ड स्लाइड अंडर लो पॉवर, देन चेंज टू ऑइल इमल्शन लेन्स. जी स्लाइड सुकली, सुकल्यानंतर त्या स्लाइडचं ऑब्झर्वेशन पहिल्यांदा लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह खाली करा, की ज्या लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह खाली पाहिल्यानंतर तो ऑब्जेक्टिव्ह म्हणजे लेन्स. लो पॉवर म्हणजे 10x ऑब्जेक्टिव्ह, हाय पॉवर 45x ऑब्जेक्टिव्ह, 100x ऑइल इमर्शन लेन्स, त्याला ऑइल इमल्शन ऑब्जेक्टिव्ह आपण म्हणतो. आणि ह्या ऑइल इमल्शन ऑब्जेक्टिव्ह खाली त्याला त्या ठिकाणी प्रॉपर पद्धतीनं व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी त्याला ऑब्झर्वेशन करा. हे ऑब्झर्वेशन करताना काउंटिंग इज डिफिकल्ट बिकॉज large number of cell is present in each field and all have to count. So to make it easy, field of vision may be cut down by inserting a small circle piece of paper with square cut from its center by the eyepiece. ज्या वेळेला संपूर्ण फील्डमध्ये आपण सेल काउंटिंग करत असतो, ते सेल काउंटिंग करताना जर संपूर्ण फील्डमध्ये आपल्याला स्ट्रक्चरल सेल दिसायला लागल्या तर त्या सेल मोजताना आपल्याला त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येत असतो. आणि हे करण्यासाठी तो आपण जो एरिया सिलेक्ट केला तो एरिया आपला कट करायचा. मग जो आयपीसचा पार्ट आहे त्या बाजूला तुम्ही जरा असा एखादा पेपरचा छोटासा पीस आयपीसवर हाफ पोर्शन करा, अर्ध्या आयपीसमध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन होईल. आणि खाली जो फील्ड येतो तो तुमचा अर्धा फील्ड तुम्हाला कट झालेला दिसेल. हा पोर्शन मधल्या सेल तुम्ही मोजल्यानंतर तो आयपीस रोटेट करा. जो पोर्शन तुम्ही मोजला
तो तुमचा ब्लँक होईल आणि जो पोर्शन मोजला नाही तो तुम्हाला पुन्हा काउंट करता येईल. म्हणजे ही सेटिंग अगदी ओरली आपला IPSमध्ये करता येते. त्यानंतर रेटिक्युलोसाइट सेल्स आर आयडेंटिफाईड बाय अ फाईन डीप व्हायोलेट फिलामेंट अँड ग्रॅन्युल अरेंज इन अ नेटवर्क अँड रेड सेल स्टेन्स पेल ब्ल्यू. आता दोन प्रकारच्या सेल आपलं ऑब्झर्वेशन होणार आहेत. एक जी सेल तुम्हाला दिसणार आहे ती आहे रेड ब्लड सेल आणि दुसरी दिसणार आहे सेल ती रेटिक्युलोसाइटिक सेल. या प्रॉपर स्टेनिंग पद्धतीमध्ये जी रेटिक्युलोसाइटिक सेल आपण कॅल्क्युलेट करतो किंवा ऑब्झर्व करतो ती सेल, त्या सेलच्या स्ट्रक्चरमध्ये जे फिलामेंट्स आहेत, जे कोयागुलेटेड क्रोमॅटिन लाईक मटेरियल आहे, हे मटेरियल डार्क ब्ल्यू स्टेनमध्ये तुम्हाला स्टेन झालेलं दिसेल आणि ते ग्रॅन्युल्स आर अरेंज्ड. त्यामध्ये जे ग्रॅन्युल असतील असे अरेंज केल्यासारखे, रेषेत उभे केल्यासारखे तुम्हाला दिसतील. पण रेड ब्लड सेल, दॅट अ सेल इज अ नॉन न्यूक्लिएटेड, यामध्ये न्यूक्लियस तुम्हाला दिसणार नाही. मग सेंट्रल एरिया जो आहे, जो पोलार्ड एरिया ऑफ RBC, दॅट इज अ सेंट्रल एरिया, आणि तो तुम्हाला जरा फिक्कट पिवळसर रंगामध्ये, ती सेल सेंट्रल एरियामध्ये जरा पिवळसर रंगामध्ये स्टेन झाले आपल्याला दिसेल. आणि मग आपण तिला ओळखू की ही पेल ब्ल्यू और पेल येलो, की पेल ब्ल्यू निळसर, थोडासा निळसर रंग, पिवळसर रंगाची CRBC आपल्याला त्या ठिकाणी ओळखायला येते. सायमल्टेनियसली काउंट, तुम्ही आता एकत्रितरित्या मोजा. काय मोजायचं एकत्रितरित्या? रेटिक्युलोसाइटिक सेल अँड रेड सेल इज अबाउट 15 फील्ड. साधारणतः तुम्ही IPS खाली जो फील्ड सेटिंग करता हे 15 वेळा तुम्ही त्याला चेंज करा आणि मोजत असताना एकत्रितरित्या टोटल नंबर ऑफ रेड ब्लड सेल्स we have to observe on the 15 fields, and the total number of reticulocytic cell we have to observe under microscope by shifting 15 fields. जे 15 फील्ड आपण तिथं वापरले त्या प्रत्येक फील्डमध्ये दिसणाऱ्या रेड ब्लड सेलची संख्या अँड रेटिक्युलोसाइटिक सेलची संख्या एकत्रितरित्या तुम्ही कॅल्क्युलेट करा. हे एकत्रित कॅल्क्युलेट केल्यानंतर अरे मोस्ट कॉमन 500 सेल्स आर काउंटेड. किंवा सर्वात एक कॉमन गोष्ट अशी करा, संपूर्ण स्लाइडचं ऑब्झर्वेशन अंडर मायक्रोस्कोप करत असताना यू हॅव टू कॅल्क्युलेट 500 cells totally. In that 500 cell, how many numbers of reticulocyte cell counted? तुम्ही रेटिक्युलोसाइटिक सेल किती मोजले आहेत त्यांची संख्या बाजूला करा. रेड ब्लड सेल किती मोजल्या त्यांची संख्या ऑटोमॅटिक तुमची बाजूला होईल. सपोज तुम्ही 500 सेल मोजल्या, 500 सेलमध्ये 40 सेल तुम्हाला रेटिक्युलोसाइटिक दिसल्या आणि 460 सेल तुम्हाला RBC दिसल्या. ह्या ज्या सेल तुम्हाला दिसल्या, जो आकडा, जी फिगर तुमच्याकडे आली, ती फिगर एकदा आपल्याकडे आली की आपलं कॅल्क्युलेशन सुरू होत असतं. मग या ऑब्झर्वेशनमध्ये यू हॅव टू ऑब्झर्व total number of red cell and total number of reticulocytic cell. They are observed under microscope. Then you have to go to calculate it. How to calculate it? By using calculation formula. The reticulocyte cell percentage is equal to number of reticulocyte counted divided by number of red cell counted मल्टिप्लाइड बाय 100. ह्या फॉर्म्युल्यामध्ये फिगर टाका. मग सपोज यू आर कॅल्क्युलेटेड 500 सेल्स. इन दॅट 500 सेल, हाऊ मेनी सेल्स आर रेटिक्युलोसाइट? यू हॅव टू काउंटेड 40. हाऊ मेनी नंबर ऑफ रेड ब्लड सेल? 460. 40 डिवाइडेड बाय 460.
मल्टिप्लाइड बाय 100 या फॉर्म्युल्यामध्ये फिगर टाका, कॅल्क्युलेशन करा. हाऊ मेनी नंबर ऑफ सेल्स दे आर प्रेझेंट. आणि नॉर्मली the normal reticulocytic count is in an adult person, the normal value is 0.2 to 2%. And that's why firstly I have to say you, पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगितलं होतं, 2% of reticulocytic cells they are present in circulation with red blood cells. 2% रेटिक्युलोसायटिक सेल ह्या ब्लडच्या सर्क्युलेशनमध्ये RBCच्या बरोबरीनं प्रेझेंट असतात. हे पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं. मीन्स इन ॲन ॲडल्ट पर्सन 0.2 to 2% ऑफ रेटिक्युलोसाइट्स नॉर्मली दे आर प्रेझेंट. इन्फंट्स जे लहान मुलं असतील तर लहान मुलाच्या रक्तामध्ये प्रेझेंट असणाऱ्या रेटिक्युलोसायटिक सेलची संख्या ही 2 to 6% असते. मग आता या रिझल्टवरून त्याचं क्लिनिकल सिग्निफिकन्स काय सांगतं आपल्याला? द नंबर ऑफ रेटिक्युलोसाइट इन पेरिफेरल ब्लड इज ए रिफ्लेक्शन ऑफ रेड सेल फॉर्मिंग ॲक्टिव्हिटी, मीन्स इरेथ्रोसाइट ॲक्टिव्हिटी बोन ऑफ बोन मॅरो. हाडांची निर्मिती आपल्या शरीरामध्ये कुठं होते? तर हाडांची निर्मिती ही आपल्या शरीरामध्ये डीप बोन मॅरोमध्ये होत असते. मग ज्या वेळेला आपण रेटिक्युलोसायटिक सेल पेरिफेरल स्मिअरमधून कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला त्या रेटिक्युलोसायटिक सेलच्या कॅल्क्युलेशनवरून आपल्या हाडांच्या पोकळीमध्ये निर्माण होणाऱ्या रेटिक्युलोसायटिक सेल आणि इरेथ्रोसायटिक सेलची ॲक्टिव्हिटी कशी आहे, तांबड्या पेशींची ॲक्टिव्हिटी किती आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट होत असतं. दुसरा मुद्दा, इन्क्रीज इन रेटिक्युलोसाइट्स इंडिकेट्स increased activity of bone marrow found in hemolytic anemia or acute blood loss, that is reticulosis. ज्यावेळेला रेटिक्युलोसायटिक सेलचा काउंट हा वाढतो, it directly indicates to increase your bone marrow activity, and bone marrow activity is found in hemolytic anemia. and ज्या वेळेला acute blood loss होतो in reticulosis. and last one is a repeated absence of low count in reticulocyte indicates bone marrow depression found in aplastic anemia. जेव्हा एखाद्या पेशंटमध्ये रिपीटेडली म्हणजे नियमितपणे रेटिक्युलोसायटिक सेलचा काउंट हा कमी झालेला असतो नॅचरल लेवलपेक्षा, त्यावेळेला बोन मॅरो डिप्रेशन कंडिशन आहे असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. आणि ही कंडिशन अप्लास्टिक ॲनिमिया यामध्ये सापडते. नाऊ आणि या ठिकाणी हा आपला आजचा एक्सपेरिमेंट संपला. आता नेक्स्ट टाईम आपण पुढचा एक्सपेरिमेंट पाहू. ओके, थँक्स.